आधी आम्ही बायंगीवर व्हिडिओ केला. लोकांनी सांगितलं आधी भूत विकत मिळायचं, आता नाही मिळत. 10,000 पहिले लोक नादाला लागली आणि संपली. मग काही लोकांनी बायंगीच्या स्कीमा दिल्या. मग आम्ही मुंजावर व्हिडिओ केला. रात्री पारावर बसायचं सोडून मोबाईल घेऊन बसणाऱ्या सगळ्यांनी त्यांची मुंजाची स्टोरी सांगितली. मग आम्ही व्हिडिओ केला खवीस भूतावर. कोकणातल्या समुद्र किनाऱ्यावर दिसणारं भूत जे आलंय आफ्रिकेतून. कसं काय त्याचा व्हिडिओ बोल व्हिडिओवर आहे, लगेच बघायला जाऊ नका, खवीस नाराज होतोय. पण लोकांना खवीस बद्दल ऐकता ऐकता आठवलं खवीस पेक्षा गिरा डेंजर. याची माहिती सांगा. आता गिरा पण पाण्याजवळ दिसतोय, तो पण उतरत नाही. त्याची दहशत वाढत राहते आणि वर लोक म्हणतात गिरा वश होतोय. त्याचा केस ज्याला मिळेल त्याला. भूत उतरवणं माहित होतं, भूत पकडणं माहित होतं, चेटकं वश करणं पण नवं नाही. पण मालक भूत वश होतंय आणि ते फक्त केसाच्या बदल्यात. ही स्टोरी गिरा भूताची, समुद्रातल्या भूताच्या, जमिनीवरच्या दहशतीची. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू. आता भूताची माहिती काढणं म्हणजे अवघड टास्क असतोय. त्याच्याविषयी जास्त कोणी लिहिलेलं नसतंय. भूताची माहिती द्या असं म्हणलं की लोक डाऊटनं बघायला लागतात. बरं, लय खोलात जायचं म्हणलं तर आपणच घावायची भीती. त्यामुळं गिऱ्याबद्दलचे किस्से ऐकले, फार स्वातंत्र्यपूर्व काळात लिहिलेली माहिती वाचली. मग कळलं हे भूत जरा चिल आहे. नाही म्हणजे याची भीती वाटावी इतपत किस्से आहेत. याचं फार पत्रिकेतल्या ग्रहांशी कनेक्शन आहे. पण हे भूत चेष्टा करते, माग लागलं की दागिने काढून नेते आणि वश झालं की आपण म्हणाल ते आणून देते आणि उलट फिरलं तर सत्यानाशही करते. पण हे भूत सापडतंय कुठं? तर याचं सगळ्यात सोपं उत्तर म्हणजे पाण्यात किंवा पाण्याजवळ. पण इथंच कशामुळं? तर गिरा हे अशा माणसाचं भूत असते ज्याचा मृत्यू पाण्यात बुडून किंवा खून झाल्यामुळे होतोय. त्यामुळं हा कायम पाणवठ्यावर, समुद्रावर राहतोय. आता या सिस्टीममुळे त्याला सावध शोधत हिंडावं लागत नाही. जे माणसं रात्रीच्या वेळी नदी समुद्र पार करायचा प्रयत्न करतात ती याच्यात तावडीत सापडतात. त्यांना हा सुट्टी देत नाही, पाण्यात खोल घेऊन जातो. आम्ही नाही, लोक म्हणतात. आम्ही म्हणायला अजून गिऱ्याला भेटून आलो नाही. पण पाण्यातलं भूत आहे याचा अर्थ त्याची फक्त पाण्यातच दहशत आहे का? तर नाही. हा गडी बादशाह आहे, जमिनीवर पण धतिंग करतोय. म्हणजे कसं? तर एखाद्याच्या माग गिरा लागू शकतो असं म्हणतात. आता पाण्याजवळचा गिरा पुन्हा पाण्यात नेतोय, मग जमिनीवरचा माग लागून नेमकं काय करतो? तर याबद्दलचा एक किस्सा आम्हाला सापडला आणि आम्ही झालो कन्फ्यूज. थांबा, तुम्हाला पण कन्फ्यूज करतो. तर झालं असं, भूताचा इतिहास शोधता शोधता आम्ही A.M.T. जॅक्सन यांनी कोकणाच्या लोकसंस्कृतीवर लिहिलेल्या फोकलोर नोट्स या पुस्तकापर्यंत पोहोचलो आणि तिथं गिऱ्याबद्दलचा लिहून ठेवलेला किस्सा सापडला, जो सांगितलेला रत्नागिरीच्या बनकवली मधल्या एका शाळा मास्तरनं. कोकणातल्या एका गावात एक माणूस आणि त्याची बायको राहायला गेले. तिकडं गिरा नावाच्या भूतानं त्याच्या बायकोला त्रास दिला. घरातले खाद्यपदार्थ गायब होऊ लागले, अन्नात माती किंवा घाण मिसळली जाऊ लागली, अंगावरचे कपडे गायब होऊ लागले. एका प्रसंगी त्या पुरुषाकडूनच आपल्या पत्नीच्या अंगावरचा दागिना काढून घेतला गेला. जो दागिना गायब झाला तो माणूस गिऱ्याला वैतागून दुसऱ्या गावात राहायला गेला आणि तिथं असताना बायकोच्या गळ्यात तो दागिना आपोआप घातला गेला. सगळीकडे बातमी पसरली. हा त्रास गिऱ्यानं दिला. आता यात कन्फ्यूज होण्यासारख्या दोन गोष्टी आहेत. पहिली, घरातनं सामान गायब करणं, अन्नात काहीतरी मिसळणं. ही स्टोरी तर भानुमतीची, मग ती गिऱ्याची स्टोरी कशी काय झाली? आणि दुसरा, गिऱ्यावर डाऊट खाल्ला तर रोज सोबत असणाऱ्या नवऱ्यावर का नाही? पण एवढ्या किरकोळ विषयावर गिराचा विषय थांबत नाही. त्याचं डीप कनेक्शन लागतंय ग्रहणाशी. कसं? तर रायगडमध्ये असा समज होता की गिरा हे भूत नसून गौण देवता आहे. गिरा आकाशात फिरतो आणि सूर्य आणि चंद्र त्याच्या रस्त्यात आले तर त्यांना खातो. आता खातो याचा अर्थ शब्दशः घ्यायचा ट्राय करू नका, कारण याचं स्पष्टीकरण सुद्धा लिहिण्यात आले. गिरा त्याचं देणं घ्यायला येतो तेव्हा चंद्र आणि सूर्यावर सावली टाकतो. म्हणजे आपल्याकडे ग्रहण दिसत असतं तेव्हा गिरा आकाशात असतोय, असं याचं लॉजिक लावू शकताय. तुमची इच्छा. आता ही सेम स्टोरी राहू केतू सूर्याला गिळायला बघतात म्हणूनही सांगितली जाते, तेव्हाही ग्रहणच लागतं. जुन्या काळी ग्रहण लागल्यानंतर ज्या लोकांच्या मागे गिरा लागलाय ते लोक स्वतः जवळचं अन्न, कपडे किंवा इतर गोष्टी दान करायचे. तेव्हा दान घेणारे लोक दे दान सुटे गिराण असं म्हणायचे, असे उल्लेख सुद्धा आढळतात. इथपर्यंत स्टोरी ऐकून तुमच्याकडे असलेली माहिती वाढली असेल, तुम्हाला 4 नव्या गोष्टी कळल्या असतील, पण भीती वाटली नसेल. कारण गिऱ्याबद्दलचे किस्से फारसे भीतीदायक नाहीयेत. तो असतोय पाण्याजवळ, मग तिकडून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना त्रास देतो, पाण्यात खोलवर घेऊन जातो, त्यांच्याशी चेष्टा करतो पण मारत नाही. त्यामुळे किस्से ऐकायला येतात
पाण्यात गिरा होता, त्यानं ओढून घेतलं, खोलवर नेलं, पण जीव वाचवून बाहेर आलो असेच. आता यात गिऱ्यानं ओढलं कसं यापेक्षा माणूस वाचला कसा हे इंटरेस्टिंग असतंय, त्यामुळं चर्चेतही तेच राहतंय. आता यामुळं गिऱ्याला होत असणार फोमो, म्हणजे बाकी भूतांचा कसा टेरर आहे पण आपलं काय नाही. पण भूतांच्या एवढ्या गोष्टी सांगून एवढं लक्षात आले की भूत हुशार असतात, नाहीतर त्यांच्या स्टोऱ्या बनवणारी माणसं तरी. कारण गिरा फक्त पाण्यातच दिसतो असं नाही, तो जमिनीवर पण दिसतो, पण टिपिकल ठिकाणी. म्हणजे कुठं तर स्मशानात. इथं त्यांची टीमच असते, खवीज, जोटिंग, वेताळ, जखीण. त्यामुळं इथं गिराही बॅटिंग करतोय. काही ठिकाणी अशी समजूत आहे की गिरा जंगलात सापडतो. तिकडं कशाला जातोय तर ज्या लग्न न झालेल्या पुरुषांचा वाघ किंवा इतर जंगली प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू होतो ते बनतात गिरा, मग ते राहतात जंगलात. काही ठिकाणी गिरा फक्त समुद्रात राहतो, त्याला डोकंच नसतंय. गिऱ्याबद्दल भीती कमी वाटण्याची, त्याचे किस्से कमी असण्याचं आणखी एक कारण आहे. गिरा माणसांना वश होतोय, चटकं वश होतात, बायंगी मिळते, तशाच टाईपमध्ये पण थोडा ट्विस्ट घेऊन. भूताखेतांचं ज्ञान असलेली एक्सपर्ट लोक सांगतात गिरा अशाच व्यक्तीला वश होतो ज्याच्याकडे गिऱ्याच्या डोक्याचे केस असतात. तो वश झाला की हवी ती प्रत्येक गोष्ट मिळवून देतो. संपत्ती असेल, सुख असेल, प्रत्येक गोष्ट मनासारखी होते. पण हे सगळं करताना गिरा ज्या माणसाकडे त्याचे केस आहेत त्याच्याकडून वारंवार केस परत मिळावेत अशी मागणी करत असतो. पण आपले एक्सपर्ट लोक हेही सांगतात किती वेळा मागितले तरी गिऱ्याचे केस परत द्यायचे नसतात. कारण जर त्याला केस परत मिळाले तर गिरा ज्याचं भलं करत होता, त्याच्या इच्छेनुसार वागत होता, त्याच्यावरच उलटतो. जितकं चांगलं झालं होतं त्याच्या उलट वाईट होतं. म्हणून गिऱ्याला घाबरावं लागतं असं सांगणारे सांगतात. बाकी या भूताबद्दल जेवढे किस्से आणि माहिती वाचायला मिळते त्यावरून एवढंच समजतं की हे भूत निवांत आहे. हे भूत पाण्यात राहून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना घाबरवतं, त्यांना पाण्यात घेऊन जातं, त्यांचं नाव घेऊन आवाज देत राहतं, कधी कधी आवाज देऊन रस्त्यात चकवा देतं. पण खवीज दिसला की माणूस मरतोय, मुंजामुळे लग्न होत नाही, असलं काहीच गिऱ्याबद्दल होत नाही. हा गडी पाण्यात राहतो, आवाज देतो, बुडवून आणतो, वशही होतो. फक्त हा जे काय करतो ते सगळी दुसरी भूतही करत असतात. त्यामुळे प्रश्न पडत राहतो, भूत जास्त इंटरेस्टिंग असतात की त्यांच्या स्टोऱ्या बनवणारी माणसं? तुमचं उत्तर कमेंटमध्ये सांगा. फक्त पाण्यापासून लांब थांबून